येतील जातील संकटेही सोडू नको तू साथ रे. एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हात. तुला जीवाचं रान कर पेटूनी राव भार वादळ वाऱ्यातील. महेश गजानन यादव, गाडीगोंदवाडी तालुका करवीर, कोल्हापूर. मी आता गेले 3 वर्ष झाले ड्रोनद्वारे औषध फवारणी करत आहे. ड्रोनचं आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की ड्रोननं 10 लिटरमध्ये कसं 1 एकर होणार आणि औषध कसं पुरणार. तर आपण 1 एकरसाठी लागणारं औषध त्यामध्ये घालत असतो आणि त्याच्या एका थेंबाचे त्याचे 200 भाग करत असल्यामुळं त्याचं मायक्रो रित्या स्प्रे होतो आणि त्याचा रिझल्ट एकदम चांगला येतो. आता ही आमची दुसरी फवारणी ड्रोनद्वारे चालू आहे. ड्रोनच्या साहाय्याने आता अलीकडच्या काळामध्ये आम्हाला शेतीमध्ये मजूर मिळत नाही. ही संकल्पना आता या ठिकाणी आम्हाला म्हणजे मजुरांची कमतरता हा विषय बाजूला पडून ड्रोनच्या माध्यमातून गेली 3-4 वर्षे आम्ही या ठिकाणी फवारणी घेतोय आणि खऱ्या अर्थानं पंपाच्या द्वारे फवारणी उत्कृष्ट होते. हा जरी आपला समज खरा होता तरी पण ड्रोनच्या माध्यमातून आपण एका वेळी 1 एकराला त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकतो आणि त्याची प्युरिटी त्यातली उपयोगिता निश्चितपणाने उपयुक्त अशी आहे. आणि हा गैरसमज करण्याची गरज नाही. म्हणजे मोठा ऊस असल्यानंतर आपण काय पंपानं फवारणी घेऊ शकत नव्हतो. आता सुरुवातीपासूनच आम्ही या मोठ्या शेतकरी असेल, मध्यमवर्गीय शेतकरी असेल यांच्यामध्ये आम्ही याचा वापर करत असल्यापासून उत्पादनामध्ये पण वाढ दिसते आहे आणि रोगावरती आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये ऊसाचा साधारणतः 7व्या-8व्या महिन्यापासून मावा असेल किंवा आपली पांढरी माशी असेल हे रोग आपल्याला सातत्याने जाणवतात. तर या काळामध्ये ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी केल्यास हा तोटा आपला होत नाही आणि ड्रोन बद्दलचे गैरसमज आपल्यामध्ये असता कामा नयेत. आणि ड्रोनच्या माध्यमातून उत्तरी आम्ही ज्यावेळेला पंपाद्वारे घेत होतो तेव्हा कमीत कमी 2 तास त्यासाठी आपला वेळ जायचा आणि 6 ते 8 पंपापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पंप वापरायला लागायचे आणि त्याचा आणि त्याच्यामध्ये साधारणतः 15 लिटरचे 8 पंप तरी आपल्याला त्या ठिकाणी व्हायचे. म्हणजे 200 लिटर पाणी त्या ठिकाणी होतं. ते सुद्धा आम्ही पाणी वापरून त्याला जे फवारणी केल्यानंतर रिझल्ट दिसायला पाहिजे ते निश्चितपणाने चांगले रिझल्ट दिसत आहेत आणि कमी वेळामध्ये